नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अमृता खूप संतापलेली असते. तिला काहीही करून सुलक्षणाला मारायचं असतं, कारण तिला माहिती आहे कावेरी आता ह्या घरात कायमची राहणार आहे. त्याच्यामुळे ती तिचा डाव उधळून लावणारच. आता काही करून लवकरात लवकर आपण आपला बदला घ्यायला हवा. त्याच्यामुळे अमृता चहा तयार करते आणि त्याच्यामध्ये विषारी औषध टाकते आणि तो चहा तिला सुलक्षणाला जाऊन द्यायचा असतो आणि तिला पाजायचा असतो. ती चहा घेऊन किचनच्या बाहेर आलेली असते. तेवढ्यात तिथे ही पौर्णिमा घाईघाईने चालत येत असते आणि तिचा धक्का चहाला लागणार. तोच अमृता म्हणते, काकू हे काय करताय तुम्ही? बघा ना पुढे, मी चहा घेऊन चालली आहे मावशीसाठी. तेवढ्यात ही पौर्णिमा म्हणते की चहा दे मला, कारण मी खूप थकली, मला दमल्यासारखं झालंय, त्याच्यामुळे त्या चहाची गरज मला जास्त आहे, तू दुसरा चहा टाक. तेवढ्यात अमृता म्हणते की नाही नाही, तो चहा मी मावशीसाठीच बनवलेला आहे. हे सगळं कावेरी समोरून बघत असते. कावेरी म्हणते, ही अमृता एवढी शांत कशी? एवढं सगळं होऊन सुद्धा ती मानसाठी का चहा घेऊन चाललेली आहे? तिचा संताप का होत नाहीये? नक्कीच या चहामध्ये काहीतरी गडबड आहे आणि हा चहा स्पेशली मानसाठी का बनवला असेल हिने? त्याच्यामुळे आता कावेरीला तिच्यावरती डाऊट आलेला असतो. कावेरी आता मोठमोठ्याने बोलायला लागते आणि ती यशला म्हणत असते की तुम्हाला अजूनही तुमच्या माच्या पदराखालीच राहायचंय ना? तुमचं लग्न झालेलं आहे, पण बायकोसोबत वेळ घालवण्याऐवजी तुम्हाला माच हवी आहे. मानवरती तुमचा जास्त विश्वास आहे, बरोबर ना? चला आता मानच्या रूममध्येच तुम्हाला घेऊन जाते. यशचा हात पकडून ती घाईघाईने यशला सुलक्षणाच्या रूमकडे घेऊन चाललेली असते. इकडे अमृता रूममध्ये आलेली असते आणि सुलक्षणाला ती चहा देत असते आणि म्हणत असते, मावशी धर, चहा बनवून आणलाय तुझ्यासाठी, तू अजिबात काळजी करू नको, एवढं काही झालेलं नाहीये. आपण त्या कावेरीचा लवकरच काहीतरी बंदोबस्त करू आणि सगळं काही ठीक होईल. आणि हो मावशी, मी तुला दोषी सुद्धा मानत नाही, त्याच्यामुळे तू मनात कुठलंही गिल्ट धरू नको. मी तुझ्यासाठी चहा आणलाय, तुला थकल्यासारखं होत असेल ना, धर चहा पिऊन घे. असं म्हणून ती सुलक्षणाच्या हातात चहाचा कप देते आणि सुलक्षणा देखील तो चहाचा कप आपल्या ओठांना लावणार, चहा पिणार. तेवढ्यात तिथे कावेरी आलेली असते आणि कावेरी यशला मुद्दाम जोरात रूममध्ये ढकलून देते आणि यश हा अमृताला जाऊन धडकतो. अमृताचा धक्का चहाला लागणार. तेवढ्यात आता सुलक्षणा चहाचा कप खाली ठेवते आणि सुलक्षणा कावेरीवर खूप जोरात ओरडते आणि म्हणते, काय चाललंय हे तुझं? कशी वागतेस तू? कळतंय का तुला? कावेरी म्हणते, हो मला बरोबर कळतंय मी कशी वागते ते. काय आहे, तुमच्या मुलाला अजूनही तुमच्या पदराखाली राहायचंय, अजूनही त्यांना माच हवी आहे, बायको नकोय. लग्न झाल्यानंतर देखील त्यांना बायकोसोबत वेळ घालवायचा नाहीये ना, म्हणूनच मी त्यांना तुमच्या रूममध्ये आणलं, एवढंच. आणि आता तुमच्या मुलाला तुमच्या पदराला बांधूनच ठेवा तुम्ही. आता अमृता म्हणते, कावेरी काय चाललंय तुझं? कळतंय का तुला? डोक्यावर पडलीस का? कसं वागतंय अगं तू? तुला अजूनही आम्हाला सुखात राहू द्यायचं नाहीये का? शांतता बघवत नाहीये का तुला? एवढं सगळं करून सुद्धा तू अशी चिरजोरपणा करतेस का? तेवढ्यात कावेरी म्हणते, हो ग अमृता, अगदी बरोबर बोलली तू, मला कुणालाही शांततेत सुखात राहूच द्यायचं नाहीये. आता बघच तू, तुमच्या सगळ्यांचं सुख आणि शांतता मी कशीही राहून घेते ते. आणि कावेरी मध्ये येते आणि चहाचा कप उचलते आणि म्हणते, घे हा चहा, थोडा राहिला याच्यामध्ये, तू पी, तुला चहाची गरज जास्त आहे असं मला वाटते. आणि जबरदस्तीने अमृताला ती चहा पाजत असते आणि अमृताच्या तोंडात तिने जबरदस्तीने चहा ओतलेला असतो. अमृता आता घाईघाईने पळते, कारण तिला माहिती की या चहामध्ये मी विषारी औषध टाकलंय आणि म्हणूनच ती घाईघाईने आपल्या रूमकडे धाव घेत असते आणि अमृताचा परत एकदा हा प्लॅन कावेरीने उद्ध्वस्त केलेला असतो. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.